सांगली जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होते. त्यांच्या पोटी 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि लहान मुलगी साक्षीसाठी स्थळ पाहणी सुरू होती. मिरज येथील एका गावातील स्थळ साक्षीसाठी चालून आले. साक्षी ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला मुलगा सुजित याने पाहता क्षणी पसंत केले. काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा भार उडवून देण्यात आला. साक्षीच्या घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे साध्या पद्धतीने साक्षी आणि सुजित यांचा विवाह पार पडला. साक्षी दिसायला सुंदर होती, त्यामुळे सुजित अतिशय खूप झाला होता. गावात त्याच्यासारखी सुंदर बायको कोणाचीच नाही असे त्याला वाटत होते. नव्याचे 9 दिवस निघून गेले. साक्षी आणि सुजित यांचे देवदेव पण झाले आणि सुहागरात देखील पार पडली. साक्षी ही गरीब घरची होती, त्यामुळे सुजित याच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली. सुजित हा सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला जायचा, त्यामुळे साक्षी ही घरी एकटी असायची. दुपारपर्यंत ती घरातील कामे करायची आणि नंतर आराम करायची. पण काही दिवस झाल्यानंतर सुजितने साक्षीला तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का याची बायकोकडे विचारणा केली. त्यावेळी साक्षीने देखील होकार दिला. काही दिवसातच सुजित याने साक्षीला काम पाहिले. काम पाहिल्यानंतर दोघेही कामाला जाऊ लागले. मिरज शहरात दोघेही घर करत राहत होते, त्यामुळे जास्तीत जास्त काम हे मिरज येथील असायचे. साक्षी आणि सुजित यांचा संसार भरू लागला होता. याच दरम्यान यांचा एक मुलगा झाला. यामुळे साक्षी आता काम करत नव्हती. जवळपास 3 ते 4 महिने साक्षी ही माहेरी राहिल्यानंतर सासरी आली. तेव्हा सुजित याने मी एक काम करतो, तू मुलांचा सांभाळ कर असे सांगितले. त्यामुळे साक्षीने काम बंद केले आणि ती घरी एकटीच राहू लागली. मुलगा लहान होता, त्यामुळे दिवसभर त्याचे काम चालायचे. सुजित याला मात्र एकट्याला काम करायला नको वाटू लागले. त्याला सारखी मुलाची आठवण येऊ लागली, त्यामुळे त्याने बायको साक्षीला एक मोबाईल घेऊन दिला. सुजित कामाला गेला की बायकोला फोन लावून बोलवायचा. साक्षीच्या हातात मोबाईल आला होता, त्यामुळे साक्षीने मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सुरू केले. साक्षीचे शिक्षण हे 11वीपर्यंत झाले, त्यामुळे तिला मोबाईलमध्ये सर्व काही कळत होते. त्यानुसार ती त्याचा वापर करू लागली. काही कालावधी निघून गेला. साक्षीचा मोठा मुलगा होऊ लागला. त्याच दरम्यान साक्षीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रवीण नावाच्या तरुणाशी ओळख झाली. साक्षीने प्रवीणला सर्व काही विचारपूस केली, तेव्हा तो तेथे राहत असल्याचे समजले. त्यामुळे साक्षी ही आनंद झाली होती, कारण तिला आता सोशल मीडियावर गप्पा मारण्यासाठी तरुण भेटला. सुजित हा कामावर गेला की साक्षी ही प्रवीणबरोबर बोलायला सुरुवात करायची. घरात फक्त मुलगा होता, त्यामुळे तिला काहीच बंधन नव्हते. त्यामुळे प्रवीण आणि साक्षीची घट्ट मैत्री झाली. दोघेही मोबाईलवर संपर्कात आले. इकडे सुजित हा जेव्हा साक्षीला फोन लावेल त्यावेळी ते बिझी येऊ लागला. घरी आल्यावर सुजित साक्षीला विचारायचा, तुझा फोन बिझी का असतो? पण साक्षी म्हणायची, मी गावाकडे आईसोबत बोलते. ती असं बोलून वेळ मारून नेत होती. सुजित ज्याला काहीच कळत नव्हते, त्यामुळे तो समजून घ्यायचा. इकडे मात्र साक्षी आणि प्रवीण यांनी दोघांच्या जवळ यायचा प्लॅन सुरू केला होता. एक दिवस साक्षीने प्रवीण याला राहत असलेला पत्ता पाठवला. त्यानुसार प्रवीण घरी आला. त्यावेळी त्याने साक्षीच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच साक्षीचे रूप पाहून प्रवीण याला आनंद वाटला. एवढे दिवस फक्त फोनवर बोलणारी साक्षी त्याला आता प्रत्यक्ष भेटली होती. त्यामुळे फोनपेक्षा अशी तू खूप सुंदर दिसते असे प्रवीण साक्षीला म्हणू लागला. त्यावेळी साक्षीला देखील आनंद झाला. साक्षीचा लहान मुलगा झोपलेला होता, त्यामुळे दोघांच्या घट्ट मैत्रीचे रूपांतर शरीर संबंधामध्ये झाले. दुपारी 2 वाजता आलेला प्रवीण याने साक्षीबरोबर पावरच्या गोळ्या खाऊन 2-2 तास शरीर संबंध प्रस्थापित केले. साक्षी देखील नवऱ्यापेक्षा शिकलेला प्रियकर हा जास्त आवडू लागला होता, त्यामुळे त्याच्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न केला. 4:30ला प्रवीण हा घराच्या बाहेर पडला. संध्याकाळी सुजित घरी आला आणि जेवण करून झोपी गेला. घरात जे काही झाले होते ते फक्त साक्षीला माहीत होते. त्यानंतर साक्षीनं प्रवीणबरोबर जास्त संपर्क वाढवला. प्रवीण याला देखील मागेल तेव्हा शरीरसुख मिळू लागले, त्यामुळे तो देखील आनंदात होता. जवळपास 4 ते 5 महिने दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आनंद घेतला. आता मात्र प्रवीण याला साक्षी नकोशी वाटू लागली, कारण प्रवीणला लग्नासाठी आता घरच्यांनी सुंदर मुलीचे स्थळ आणले होते. त्यामुळे प्रवीण याला नवीन तरुणी भेटणार. प्रवीण आता साक्षीच्या फोनला मॅसेजचा उत्तर देत नव्हता, त्यामुळे साक्षीला राग आला. तिने प्रवीण याला फोन केला आणि सांगितले, तू भेटायला ये, नाहीतर मी जे काही आपल्या दोघांमधील शरीर संबंध आहे ते तुझ्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यामुळे प्रवीण साक्षीला भेटायला. तेव्हा साक्षीने तुझे लग्न होणार असल्याचे कळाले, मग माझ्याबरोबर कशाला शरीर संबंध केले असे विचारणा केली. त्यामुळे प्रवीण याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केले, कारण प्रवीण याने
मुलगी पसंत केली होती आणि काही दिवसातच साखरपुडा होणार होता. पण जेव्हा हे सर्व साक्षीच्या लक्षात तेव्हा तिने प्रवीणच्या बायकोचा नंबर घेतला आणि तिला मॅसेज करून प्रवीणबरोबर असलेले फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यामुळे प्रवीण याचा विवाह मोडला. नवीन तरुणी प्रवीण याच्या आयुष्यात येणार होती, मात्र साक्षीने हे लग्न मोडले होते. त्यामुळे प्रवीण हा साक्षीच्या घरी गेला आणि भांडायला सुरुवात. तेव्हा गल्लीत राहणाऱ्या लोकांना हा प्रकार काय आहे हे लक्षात आले, कारण हा कामावर गेल्यानंतर प्रवीण घरी येऊन काय करतो हे गल्लीतील लोकांना कळाले. आता सुजित त्याच्या कानावर साक्षी काय करते हे कळाले होते. तेव्हा त्याचे डोळे उघडले. त्यामुळे त्याने साक्षीबरोबर संसार करायला नकार दिला आणि साक्षीला घराच्या बाहेर काढले. त्यामुळे साक्षी ही एकटी मुलासह रूम करून राहू लागली. प्रवीणमुळे संसार मोडला म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर प्रवीण आणि साक्षीचे बोलणे कमी झाले. पण काही दिवस निघून गेल्यानंतर प्रवीण पुन्हा साक्षीच्या जवळ आला. जे झाले ते झाले, आता भांडण नको असे म्हणून पुन्हा साक्षीबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले. रूम करून राहणारा साक्षी आता कोणाचीही अडचण नव्हती म्हणून एक दिवस प्रवीण हा घरी आला आणि तेव्हा त्याला साक्षीच्या मोबाईलमध्ये राकेश नावाच्या तरुणाबरोबर साक्षी बोलत असल्याचे लक्षात आले. प्रवीण आणि साक्षी याच्या दोघांमध्ये जेव्हा भांडण झाले तेव्हा साक्षीने राकेश नावाच्या तरुणासोबत शरीर संबंध करायला सुरुवात केली. नवऱ्याला सोडले. प्रवीणबरोबर भांडण झाले म्हणून त्या कटकट आणि राकेश याला आता तिने असे सर्व मिळून साक्षीने जवळपास 3 तरुणांबरोबर शरीर संबंध प्रस्थापित केले होते. प्रवीण याला साक्षी म्हणायची. माझे काहीच चालू नाही. पण एक दिवस प्रवीण याने रात्री साक्षीचा अंदाज घेतला. त्यावेळी साक्षी साडी नेसून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली होती. त्यावेळी प्रवीण याने पाठलाग केला. तेव्हा राकेश समोरून येत असल्याचे त्याला कटकट. साक्षी राकेश यांच्या जवळ जाताच प्रवीण याने साक्षीचा हात धरून तिला ओढत प्रवीणला पाहून साक्षी काही वेळातच प्रवीण याने चाकूने साक्षीवर वार केले. तेव्हा राकेश मध्येच धावला. त्यावेळी प्रवीण याने तू मध्ये येऊ नको अन्यथा तू कटकट असे म्हणताच राकेश मागे अडकला. प्रवीण यांच्या डोक्यात साक्षीविषयी प्रचंड राग निर्माण झाला होता. त्यामुळे साक्षीच्या पोटात देखील चाकू मारल्याच्या ज्या वेदनेने साक्षी ओरडत होती ती वेदना आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या कानावर पडल्या. त्यावेळी लोक धावत आले. प्रवीण त्या ठिकाणाहून पडून गेला. साक्षीला लोकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. ज्या पद्धतीने साक्षीने सर्व साखळे कटकट ती पाकळीच पूर्णपणे तुटली. साक्षीने केलेल्या कारनाम्याची शिक्षा